हॅलो हॅलो हॅलो. तर तुम्हाला शीर्षक वाचून थोडंसं कन्फ्युजन झालं असेल. चिन्मयने काहीतरी टायपिंग मिस्टेक केली. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर कदाचित नुकसान होईल, ते जगजाहीरच आहे. लोकांना ती भीती असतेच की मार्केटमध्ये पैसे बुडतील. म्युच्युअल फंडच्या जाहिरातीतली ती लाईन आहे ना, इन्व्हेस्टमेंट्स इन मार्केट्स का इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, प्लीज रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट बिफोर इन्व्हेस्टिंग. इतक्या वेळेला ऐकले की आता पाठ झाली. तर मार्केटमध्ये गुंतवले तर थोडंसं तिथे बाबा नुकसान होऊ शकतं, पण नाही गुंतवले तर हमखास नुकसान होईल. हे काय नक्की प्रकरण आहे? आणि काही टायपिंग मिस्टेक वगैरे नाहीये, खरोखरच तशी गोष्ट आहे. सो नक्की काय ते आता मी तुम्हाला नीट समजावून सांगतोय, प्लीज लक्ष देऊन ऐका. सो समजा तुमच्याकडे 100 रुपये आहेत. 1 जानेवारी 2022 रोजी तुम्ही एका दुकानामध्ये मित्रांसोबत गेलाय आणि सगळ्या मित्रांनी ठरवलं की आपण एक डोसा ऑर्डर करूया. म्हणजे प्रत्येकी एक डोसा ऑर्डर करूया. डोशाची किंमत आहे, डोसा तुम्ही घेताय 100 रुपयाला. आणि तुम्ही असा विचार केलात की मी काय हा डोसा आता खात नाही, मी ते पैसे मला एफडी करायचे. म्हणजे 100 रुपयाचं नाही, माझ्याकडे जे काही रक्कम आहे ती मला एफडी करायची, मी आता हे खर्च करत नाही, आपण ते पैसे एफडी मध्ये टाकूया. म्हणून तुम्ही हा डोसा खात नाही आणि तुम्ही हे 100 अधिक तुमच्याकडे असणारे काही रक्कम, 1 जानेवारी वर्षाची सुरुवात आहे, 1 वर्षाच्या मॅच्युरिटीने तुम्ही फिक्स डिपॉझिट मध्ये ही रक्कम ठेवता. त्याच्यावरती तुम्हाला व्याज किती मिळतं? सिनियर सिटीजन असेल तर 6-6.5% व्याज मिळते. आपल्यासाठी तर ते 5.75 किंवा 6% वगैरे व्याजाचा दर मिळतो. म्हणजे मी 6% आपलं धरून चालतोय, ते 6% लिहितोय. आणि 1 वर्षानंतर साधारण 31 डिसेंबर 2022 रोजी तुमचे हे जी 100 रुपयाची एफडी आहे ना, त्याचे तुम्हाला किती रुपये मिळणार आहेत? यील्ड किती मिळणार आहे? 106 रुपये मिळणार आहे. बरोबर. आता 31 डिसेंबरला लास्ट इयर म्हणजे इयर एंड आहे, पार्टी करूया असं सगळे मित्र म्हणालात आणि तुम्ही परत त्या डोसाच्या दुकानात गेला. परत तुम्हाला डोसा खायचा आणि आता तुमची आज एफडी मॅच्युअर पण झाली, तुम्ही दुपारीच ते विड्रॉ केलेत पैसे. पण तुम्हाला माहितीये का, इन्फ्लेशन नावाची एक खूप छान गोष्ट आपल्या सोबत असते, रोज आपल्या सोबत आपल्या व्यवहारांमध्ये डोकावत असते. इन्फ्लेशन म्हणजे काय? महागाई. महागाई कशी येते? तर सेंटरमध्ये बसलेलं गव्हर्नमेंट काहीतरी निर्णय घेतं आणि महागाई येते. बरोबर. आता एक लोकांचा गैरसमज आहे, तशा पद्धतीच्या बातम्या पसरवल्या जातात. कुठलंही गव्हर्नमेंट असू दे, महागाई ही येणारच आहे. का? कारण पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे वस्तू आणि सेवांच्या उत्पादनामध्ये, रॉ मटेरियल फॅक्टरी पर्यंत पोहोचवणे, तिथे फिनिश्ड गुड फॅक्टरी पासून शोरूम पर्यंत पोहोचवणे, शोरूम पासून होम डिलिव्हरीने घरी आणणं, या सगळ्यांमध्ये हा पेट्रोल डिझेलचा खर्च लिहिलेला असतो. बरं, आपल्याकडे पॉप्युलेशन सतत वाढत चाललेली आहे, त्यामुळे मागणी खूप जास्त असते. तो मागणी वाढली की किंमत वाढते, हा एक साधा नियम आहे. तर अशा अनेक कारणांमुळे महागाई वाढत असते. ओके. म्हणजे स्टीलचं उत्पादन, गव्हाचं उत्पादन, कांद्याचं उत्पादन आणि क्रूड ऑइलचं उत्पादन, या सगळ्या गोष्टींवरती आपल्या रोजच्या जीवनावश्यक वस्तूंची किंमत ठरते. आता रशिया युक्रेन युद्ध झालं, तिकडे काही बाबा इराणवरती सँक्शन्स लावले, तर क्रूड ऑइल महाग होतं, मग लगेच आपल्याकडे पेट्रोल डिझेल महाग होतात आणि त्याच्यामुळे बाकीच्या वस्तूंवरती त्याचा परिणाम होतो. तर भारतच कशाला, अख्ख्या जगामध्ये दररोज महागाई असते. दरवर्षी महागाईचा काही ना काहीतरी रेट असतो. तर तो आपल्याकडे भारतामध्ये साधारणपणे आपल्या रिझर्व्ह बँकेला असं सांगितलेलं आहे गव्हर्नमेंटने की तुम्ही महागाईचा दर जो आहे तो 4 ते 6% दरम्यान, बिटवीन 4 to 6% मेंटेन करायचा. 6% जास्त जाऊ देऊ नका आणि 4% कमी येऊ देऊ नका. म्हणजे महागाई असायला हवी, ती अर्थशास्त्रासाठी चांगली आहे. थोडी महागाई, म्हणजे साधारण 3-4% आसपास चांगली हेल्दी महागाई आहे ती. सो भारतामध्ये महागाई ही साधारणपणे 6% आसपास गेली 2 वर्ष होती. सुरुवातीच्या काही काळांमध्ये महागाई ही 11-12%, 13% वाढलेली होती. कोविडच्या लगेच नंतर जो काही सप्लाय क्रंच आला त्याच्यामुळे महागाई 7% वाढलेली होती. सो हा महागाईचा जो दर आहे हा खूप वाढलेला असतो. आपल्याकडे
साधारणपणे एक जर ढोबळमानाने विचार केला तर 5.5% महागाईचा दर मागच्या वर्षी होता. साधारण 5 ते 5.5 दर क्वार्टरला, दर 3 महिन्यांनंतर हा महागाईचा दर बदलतो. म्हणजे तुम्ही जो डोसा विकत घेतलेला आहे तो डोसा आता तुम्हाला किती रुपयाला मिळणार? खर तर 105 रुपये 50 पैशाला मिळायला हवं. अगदी जर रोजच्या आयुष्याचा विचार केला तर डोसा असा काही 105.5 ला जात नाही. तो अनेक वर्ष 100 रुपयालाच डोसा मिळतोय आणि नंतर अचानक 3 वर्षांमध्ये त्या डोसाची किंमत वाढून 150 होते, 120 होते, कारण तेल आणि कडधान्य आणि या सगळ्या वस्तूंची किंमत वाढते. तर हा जो डोसा आहे हा कागदोपत्री किती रुपयाला मिळेल तुम्हाला? तर साधारण 106 रुपयाला मिळेल. म्हणजे तुम्ही तेवढ्याच किमतीचे पैसे घेऊ शकता, तेवढ्याच तुमच्या पैशांमध्ये एक डोसा घेऊ शकता. तुमच्या ऍक्च्युअल जी वाढ झालेली आहे, जी तुम्हाला वाटते आहे की एफडी मध्ये तुम्हाला 6% रिटर्न्स मिळालेत, ते खरं तर 6% रिटर्न्स मिळालेले नाहीयेत. ते रिअल रिटर्न्स ज्याला म्हणतात, रिअल रिटर्न्स तुमचे किती आहेत? 0% आहेत. जर महागाई 7%वर गेली तर रिअल रिटर्न्स किती आहेत? -1%. तुमची वस्तू जी किंमत आहे ती तुमच्या परचेसिंग व्हॅल्यू पेक्षा जास्त झालेली आहे. सो हा जो धोका आहे तो शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक न केल्या आपल्याला सतावत असतो. सो माझं एवढंच म्हणणं आहे की तुमची रिअल रिटर्न्स जे आहेत ना ते 0% येत आहेत. सो शेअर मार्केटमध्येच गुंतवणूक करायची आहे का? तर तुम्ही गोल्ड मध्ये करू शकता, रिअल इस्टेट मध्ये करू शकता. आता तिथे जी गुंतवणूक आहे त्याच्यासाठी तुम्हाला 40-50 हजार रुपये रिअल इस्टेट घ्यायचं असेल तर 20-25 लाख रुपयांची कमीत कमी गरज लागेल. शेअर मार्केटमध्ये तुम्ही अगदी लिटरली आता जसे तुम्ही डोसा खाल्लात 100 रुपयाचा, तसा 100 रुपयाने सुरुवात करू शकता. यामुळे शेअर मार्केटमध्ये आपल्याला कमीत कमी मोर दॅन 7%, 7 or 6%, जो काही आपला इन्फ्लेशन रेट आहे, मोर दॅन इन्फ्लेशन रेट जो आहे यापेक्षा जास्त आपल्याला रिटर्न्स कमवावे लागतात. ते जर नाही कमवलेत तर तुमचं नुकसान होतं आहे. गेली अनेक वर्ष आपण इन्फ्लेशनरी रेट पेक्षा जास्त रिटर्न्स कमवतोय का? अहो, शेअर मार्केट लांब राहिलं, आपण एफडीत सुद्धा पैसे ठेवत नाही. ओके, आपल्याला जे वाटतं LICच्या काही स्कीम्स मधनं आपल्याला 9%, 10% रिटर्न्स मिळत आहेत. आपण अजून काही पतपेढी असेल किंवा इतर अनेक मार्गांनी आपण जे सेव्हिंग करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला जे वाटतं की आपल्या जो गंगाजळी आहे त्याच्यामध्ये वाढ होतीये, ती खरंच होते का? तर नाही. ते पिपली लाईव्ह पिक्चर मधलं गाणं होतं ना, सखी सैया तो खूबही कमात है, महंगाई डायन खाए जात है. तर तसं तुम्हाला वाटतंय की तुम्ही चांगले रिटर्न्स कमवताय, 8% मला रिटर्न्स मिळाले. अरे 8% नाहीये, त्यावेळेला तुमची महागाई बघा 6.5%, 7% होती. तुमच्या हातात 1 वर्ष गुंतवणूक करून फक्त 1% पडला. त्यात काहीही मोठी गोष्ट नाही. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून कमीत कमी 11-12%, कमीत कमी 14%, महागाईचा जो काही रेट आहे सध्या 5.5 चालू आहे, तर निदान 11%चं तरी रिटर्न आपल्याला मिळवला पाहिजे. आणि ते जर तुम्ही मिळवलं नाही तर तुमचं नुकसान होतं आहे.